अरे माझा काका लय डेंजर माणूस आहे आणि मी त्या डेंजर काकाचा पुतण्या आहे हे विसरू नका म्हणणारे दादा आज आपल्यातून निघून गेले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं आज 28 जानेवारीला सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झालं. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरशः कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात विमान रनवेच्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झालं. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी PSO आणि एक अटेंडंट तसंच 2 पायलट यांचा समावेश आहे. अजित पवारांचं पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलंय. त्यांच्या आज 4 सभा होणार होत्या. दरम्यान पवार कुटुंबियांपैकी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सर्व दिल्लीमध्ये संसदेत बजेट सत्रात होते आणि ते सध्या बारामतीकडे निघालेले आहेत. या दुःखद बातमीनं महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये आणि जनमानसात एक मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांना सांगायचं तरी काय असा प्रश्न पवार कुटुंबियांसमोर होता. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाताची मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती. मेडिकल चेकअपसाठी पवार यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले. घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघातातील निधनाची माहिती पवारांना देण्यात आली. अपघाती निधनाचं वृत्त समजताच शरद पवार बारामतीसाठी रवाना झालेले आहेत. अजित पवार यांच्या धक्कादायक आणि अकाली एक्झिटनंतर उद्ध्वस्त या एका शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवलेला आहे. डिवास्टेटेड या एका शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून बारामतीकडे प्रस्थान केले. त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार सुद्धा सोबत असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या अपघाताची बातमी घेऊन धडकल्यानंतर राष्ट्रवादीसह अवघ्या महाराष्ट्रात सन्नाटा पसरलाय. कार्यकर्त्यांसह नेत्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना अजित पवारांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना प्रतिक्रिया सुद्धा देता आली नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही आम्ही पोरके झालो म्हणत अश्रू अनावर्ती झालेले आहेत.